तेथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहरे तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहरी विठ्ठल विठ्ठल परम पुरुष शौर्ये पांडुरंग मुरारी कमल नयन हासं गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवल हासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू महायोग पीठे तटे भीमरथं परं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तवानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम कलावज्ञ जियोधरा धावतारं कलंकं कते ज्योतिका मोदिवक्त्रं कलानी शिवादा मनोदार दक्षं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदैवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती
निर्विकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सगळ विधेचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या साष्टांग हे करी दंडवत मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुती हे दुःखभंजन मारुती सुनला विनती वारंवार बजरंग बली की तुम्ही लय निवांत बसले म्हणून म्हटलं काहीतरी गजर करा राधा मेरी माँ तू है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम राधा मेरी स्वामिनी मेरा दे दास जन्म जन्म दीजियो मोहि श्री वृंदावन वास श्री वृंदावन वास विठल विठल तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती नाही देखी देते मिळे भोग सुखाचे सोहळे रामकृष्ण हरी ही परिचयाची सुरुवात आहे म्हणून पहिला रामकृष्ण हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग
महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते, तुम्हा आम्हा साधकांचे माईबाप आणि उद्धार या जन जड जीव अशा जन जड जीवाचा उद्धार करण्याची तळमळ ज्यांच्या अंतःकरणामध्ये आणि तुमच्या आमच्या उद्धाराचं सगळ्यात सोपं साधन आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं असे महान संत जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती संत तुकोबाराय, की ज्यांनी फक्त साधनच नाही पोचवलं, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची कळ, तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. जगायला चालायला बोलायला सुद्धा ज्यांनी शिकवावं असे महान संत जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती संत तुकोबाराय. आजी जगद्गुरु श्री संत तुकोबाराय संत तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रसंगातील सुंदर असा परिचयाचा गोड असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल तुझी ये संगती झाली आमूची निश्चिंती, नाही देखील मिळे भोग सुखाचे सोहळे. सुंदर अशा नियोजनामध्ये पवित्र पुण्य अशा वातावरणामध्ये उपस्थित सर्वजन समुदाय गोड अशा पद्धतीने गेल्या 7 दिवस या ठिकाणी आपल्या पवित्र गावामध्ये श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी पारायण झालं. आणि खरी अर्थानं कृष्ण कृपांकित श्री गोकुळ निवास ट्रस्ट भाकरवाडी यांचा जो संकल्प या ठिकाणी यांनी घेतलेला आहे, 108 कथेचा संकल्प या ठिकाणी या ट्रस्टने घेतलेला आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. फार सुंदर असा संकल्प या ठिकाणी या ट्रस्टच्या माध्यमातून आदरणीय आमचे शंकर भाऊ असतील, कारण आतापर्यंत बरेचसे संकल्प आपण ऐकले असतील. इकडे लक्ष द्या. अनेक संकल्प आपण ऐकले, परंतु एक आगळा वेगळा संकल्प या ठिकाणी आपल्या समोर श्री गोकुळ निवास ट्रस्ट भाकरवाडी आणि खरी अर्थानं फार मोठं
अंतःकरणामध्ये भगवत सेवा ज्यांच्या आहे, गोसेवा ज्यांच्या आहे, ते आमचे बंधुस्थानी असणारे शंकर भाऊ, मला आनंद आहे या गोष्टीचा. ही 32वी कथा या ठिकाणी पूर्णत्वाला गेली. 32वी कथा या ठिकाणी पूर्ण झाली आणि पुढे काशी क्षेत्रामध्ये या ठिकाणी कथेचं नियोजन भाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे. आनंद या गोष्टीचा आहे की आपल्याला कोणाच्या तरी माध्यमातून भगवत सेवा करायला मिळते. आजी एकदा देवाचं नाव मुखावरती यायचं म्हटलं, मुखावरती येणं सोडा, भगवंताचं नामस्मरण, भगवंताच्या गुणगानाची कथा कानावरती पडायची म्हटलं तरी अनंत जन्माचं पुण्य लागतं. एकदा भगवंताचं गुणगान कानावरती पडायचं म्हटलं तरी अनंत जन्माचं पुण्य लागतं. आज 32 कथा पूर्णत्वाला गेल्या. किती जन्माचं पुण्य असेल, किती जन्माचं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आजी अनंत जन्माचं पुण्य प्राप्त केलेलं असेल, बहुत जन्माचं सुकृत साठवलेलं असेल. नाही तर काही माणसांचे 100 वर्ष गेली तरी सुद्धा रामकृष्ण हरिमुखात येत नाही. येतं का? गावात पारायण असू द्या, पण काही माणसांना गावच्या पारायणात सुद्धा सहभागी होता येत नाही. इथे गावोगावी इथपर्यंत 7 दिवसांचा पारायण भागवत कथेचा सोहळा आज खऱ्या अर्थाने शंकर भाऊंच्या माध्यमातून होतो. ही किती अभिमानाची गोष्ट असेल आपल्यासाठी. खंत याचीच आहे की वरून सुरुवात करायला लागते. नाही होईल आता. नेटवर्क कव्हरेज क्षेत्राचा थोडा प्रॉब्लेम आल्यानंतर मला जाणवला, पण होईल कव्हर, काही हरकत नाही. इथे कोणतं कार्ड चालतं? मोबाईलचं नाही म्हणत मी. वाह वाह वाह. आवाज येतोय ना माझा? हे असं तरी करा ना निदान. नाही येतं असं करा, पण निदान हो म्हणा, नाही म्हणा, बोला जर आपलं मोकळ्या मनानं. वक्त्याला प्रतिसाद देणं हे श्रोत्यांचं आद्य कर्तव्य आहे. वक्त्याच्या शब्दातला भाव जर श्रोत्यांच्या ध्यानात आला तर आनंद आहे, त्याच्यावरती प्रतिक्रिया देता आली तर आनंद आहे. नाही तर श्रोत्यांपेक्षा वक्त्याची जास्त फजिती आहे. तुमचं काही नाही, तुम्ही 2 तास बसताल, ऐकून निघून जाताल, पण आमची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. फक्त तुमचा प्रतिसाद असला पाहिजे. ऐका, आयुष्य जातं काहींचं 100 वर्षाचं, रामकृष्ण हरिमुखात येत नाही. अहो तुम्ही लाखो रुपये कमवा, तुम्ही धन कमवा, ज्ञान कमवा, पद पैसा श्रीमंती सौंदर्य कमवा, रामकृष्ण हरिमुखात नसेल काडीची किंमत नाही आपल्या पदाला आणि धनाला. ज्या कार्याकरिता भगवंताने हे सगळं रचलेलं आहे, ते कार्यच जर आपल्या हातून घडत नसेल तर काय इथपर्यंत दिलेल्या वेळेचा आणि काय या देहाचा आणि काय इथपर्यंत जन्माचं सार्थक राहील. देवे दिला देह भजना गोमंता,
ज्याच्याकरिता आपल्याला ही अवस्था प्राप्त झाली, जर ते कर्म ते कार्यच माणसाच्या ध्यानात नसेल तर तुम्ही किती धन कमवा आणि किती ऐश्वर्य कमवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. जीवनामध्ये भक्ती फार महत्वाची आहे, फार महत्वाची आहे. पद पैसा श्रीमंती सगळं असेल पण भक्तीशिवाय आपल्या जन्माचा उद्धार होणे शक्य नाही. मी आल्यानंतर शंकर भाऊंना विचारलं, म्हटलं का हो कोणी कशाचा संकल्प करतं, कोणी कशाचा संकल्प करतं? संकल्प करणारे काही कमी आहेत का? संकल्प करणारे रावणाने सुद्धा संकल्प केलाच होता. आता भागवत कथेच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा कथाही ऐकल्या असतील, अनेक उदाहरणही ऐकली असतील. मी फार जास्त विस्तार करण्याचा प्रयत्न नाही करणार, पण थोडक्यात सांगून देण्याचा प्रयत्न करते. अनेकांना अनेक वेळा अनेक प्रसंगाचा अनेक गोष्टीचा संकल्प केला, किंबहुना आपणही अनेक वेळा या भक्ती कार्यामध्ये आल्यानंतर संकल्प करत असतो. अनेक वेळा सप्ताह चालू झाला तरी संकल्प करत असतो, नवरात्र आली तरी संकल्प करत असतो. एखादा आता उद्या हिंदू नववर्ष सुरू होत आहे, उद्या गुढीपाडव्याचा सण आहे आणि उद्या नववर्षाची आपण नवसंकल्पना त्या ठिकाणी मनात धारण करू. इकडे लक्ष द्या. नववर्षाची नवसंकल्पना आपण आपल्या अंतःकरणामध्ये धारण करतो की वर्षभर मी काहीच खाणार नाही, म्हणजे तसलं काही खाणार नाही बरं. चांगला सात्विक आहार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं मी इतर काही बाहेरचा खाद्यपदार्थ खाणार नाही. जरा शांतता ठेवा. वा, मी जास्त वेळ काही बोलणार नाही आहे, तेवढ्या वेळातच कीर्तन समाप्त होईल. फक्त तुम्ही शांतता ठेवा आणि थोडी मानसिकता तुमची स्थिर ठेवा. तुम्ही जेवढे डिस्टर्ब व्हाल तेवढा वक्ता डिस्टर्ब होतो, तुम्ही जेवढे स्थिर राहाल तेवढा वक्ता शांततेनं बोलू शकतो. नववर्षाची नवसंकल्पना आपण उद्या करू. अंतःकरणामध्ये फार जास्त संकल्प असतील. मी कुणाचाच द्वेष करणार, अहो कराल ना संकल्पना, निदान खोटं खोटं तरी माना हलवा. नका का करा ना संकल्प, निदान हो तरी म्हणा. करू ना. आपल्या अंतःकरणामध्ये संकल्पना असावी, मी वाईट सवयी धरणार नाही, मी अमुक अमुक गोष्टी वाईट गोष्टी करणार नाही, मी धर्मरक्षणाचं कार्य हातात घेईल, मी धर्मसेवा करेल, अशा स्वरूपानं संकल्प आपण नववर्षाचे करू. अनेक वेळा अनेक प्रसंगी अनेक संकल्प केले जातात. ऐका, पण मला वाटतं या भागवत कथेचा, या पारायणाचा 108 भागवत कथा किंवा 108 कथांचा जो संकल्प या ठिकाणी शंकर भाऊंनी घेतलेला आहे, तो इतका आगळा वेगळा संकल्प आहे की पहिल्यांदाच मला वाटतं असा संकल्प कोणीतरी महाराष्ट्रात राबवलेला असेल, पहिल्यांदाच. आणि अंतःकरणानं अगदी मोठ्या मनानं हा संकल्प स्वीकारलेला आहे त्यांनी. आणि ज्यावेळी एखादा चांगला संकल्प आपण आपल्या विचारात घेत असतो ना, त्यावेळी आप चांगल्या गोष्टी आपल्या समोर घडत राहतात. मी भाऊंना विचारलं, म्हटलं संकल्प घेण्याचं कारण काय, का तुम्ही 108 कथांचा संकल्प घेतला? ठीक आहे, एखादी कथाचा संकल्प असू शकतो, 108 कथांचा संकल्प काय गरज आहे तुम्हाला? किंबहुना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगल्या परीची भक्ती करतच होता, मग इकडे वेगळ्या पद्धतीनं तुम्ही एवढा संकल्प करून भक्ती करण्याचा का प्रयत्न केला? भाऊंच्या तोंडातून आलेले शब्द इतके गोड होते, ताई माझ्या पुरती भक्ती आणि माझ्या पुरता परमार्थन, माझ्या पुरती धर्मरक्ष सेवा मी करतच होतो, गोसेवा मी करतच होतो. पण खऱ्या अर्थानं बाह्य समाजाची परिस्थिती जर आपण पाहिली, आज प्रत्येकालाच ती धर्मसेवा आणि प्रत्येकालाच खऱ्या अर्थानं भगवत सेवा कळण्याची फार मोठी गरज मला वाटली. आज हे तरुण जे व्यसनाच्या आहारी जात आहेत, ते माझे बांधव कुठे ना कुठेतरी चांगल्या मार्गावरती यावे. अरे एका कथेच्या माध्यमातून निदान कमीत कमी 5 तरुणांनी जरी गळ्यात तुळशीची माळा घातली ना, तरी सुद्धा हा संकल्प पूर्णत्वाला गेल्याचा आनंद माझ्या अंतःकरणात होईल. मी तरी कमीच सांगितले, इथे 50 तरुणांनी गळ्यात तुळशीची माळा घातली, किती मोठं कौतुक आहे, किती मोठं कौतुक असेल जेव्हा गावामध्ये या तरुणाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ, पवित्र माळ दिसेल. पुढे मुलगी पाहायला गेल्यानंतर लग्न जुळवताना आता प्रॉपर्टी पाहायची गरज नाही पडणार, कारण इस्टेट इन प्रॉपर्टीच्या नावाखाली दिल्या पोरी, पण आता किती सुखात आहे किती दुःखात आहे याचं निरीक्षण आपल्याला समोर येतंय. अरे फक्त बंगला, गाडी, जमीन, जायदाद पाहून पुरी दिल्या जातात, त्या सुखात राहतातच अशातला भाग नाही. पण गळ्यामध्ये तुळशीची माळ, अरे कपाळाला अष्टगंध बुक्का, फक्त बहिरंगानं परमार्थ नाही तर अंतःकरणानं सुद्धा धर्मसेवा, गोसेवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं आचरण ज्याच्या अंतःकरणात आहे, आज त्या पोराच्या हातात आपल्या मुलीचा हात द्या, बिनधास्तपणे. पोरगा झोपडीत का राहे ना, पोरगी सुखाने भाकरी खायली, गॅरंटी आहे, गॅरंटी आहे.
कारण कर्तृत्व कधी वाया जात नाही. ही गळ्यातली तुळशीची माळ माणसाला पुन्हा 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 जरी विचार भटकत असले तरी पुन्हा पुन्हा ही गळ्यातली तुळशीची माळ त्या तरुणाला आठवण करून देते, अरे फार मोठी जबाबदारी तू स्वीकारलेली आहे या धर्मरक्षणाची. तू अशा वेड्या वाकड्या मार्गाला जाणं चालत नाही. गळ्यात तुळशीची माळ ज्याच्या असेल ना, तो माणसाच्या मनात चांगले विचार येतात आणि वाईट येतात, पण जेव्हा वाईट विचाराच्या मार्गावरती चालायला जातो तेव्हा कुठे ना कुठेतरी आपसुकच अंतकरण त्याचं खातं, त्याचं मन त्याला सांगत राहतं की बाबा तू या पंथाची आता वाट सोड आणि तेनेची पंथ हे चालू जाता जो संतांनी भगवंतांनी छत्रपती शिवरायांनी मार्ग दाखवला त्या पंथाचं आचरण आता तुला करायचंय. ही किती छान संकल्पना आहे. मला वाटतं अशी गावोगावी अशी संकल्पना व्हावी आणि शंकर भाऊ तुमच्या माध्यमातून अशी तरुण वर्ग एकत्रित यावी. आज एवढा तरुण वर्ग सप्त्याच्या माध्यमातून कधी कधी आपल्याला पाहायला मिळत नाही, तो आज या संकल्पनेच्या माध्यमातून जोडला गेला आणि खऱ्या अर्थानं एवढी चांगली सेवा आपल्या जीवनामध्ये त्यांनी घडवून आणली. फक्त सेवितो हा रस स्वतःपुरता नाही तर वाटितो आणि का अशा स्वरूपाचा भाव अंतकरणामध्ये निर्माण झाला. पुन्हा एकदा शंकर भाऊंचं धन्यवाद. माझी एक विनंती सर्वांना, एक विनंती, धर्मो रक्षिते रक्षिता, धर्माचं रक्षण करणं आज सध्याची फार मोठी गरज आहे. कारण आज धर्म रक्षण केलं तर उद्या धर्म आपलं रक्षण करणार, एवढं ध्यानात ठेवा. स्वधर्माचं रक्षण करणं हे किती महत्वाचं आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. स्वधर्माचं रक्षण करत असताना मरण आलं तरी सुद्धा श्रेयस्करच. अरे तिथे पराजय झाला तरी तो विजयच का, कारण तू सत्याच्या मार्गानं धर्माच्या नीतीनं चाललेला आहेस. आणि अशा स्वरूपानं आपल्या विचार आपल्या अंतकरणामध्ये विचार यावे. धर्मरक्षणाचं फार मोठं कार्य शंकर भाऊंनी सर्व ट्रस्टनी या ठिकाणी हातात घेतलेले. विनंती एकच आहे, आपण आपल्या जीवनामध्ये 100 रुपये कमवू तर 10 रुपये धर्मरक्षणासाठी या धर्मकार्यासाठी आपल्याला देता आले पाहिजेत. तुम्ही म्हणताल ताई 10 रुपये आम्ही का द्यावेत? 90 रुपये जर चांगले राहावेत असं वाटत असेल तर 10 रुपये धर्मकार्याला द्यावे. कारण 90 रुपये तेव्हाच शुद्धीला जातील जेव्हा 10 रुपये धर्मकार्यासाठी जाईल. उग माझं 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 मला 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 हे मला ते मला हे माझं ते माझं झालं ना. आयुष्यभर फक्त एकानं ठरवलं 500 एकर जमीन माझ्या नावावरती व्हावी आणि 500 एकरासाठी त्यानं कधीच सप्त्याला पावती फाडली का? 100 रुपयाची पावती फाडली, 1000 रुपयाची पावती फाडली तर तिकडे पैसा कमी पडेल. माझी 500 एकर जमीन होणार नाही म्हणून त्यानं कधीच सप्त्याला पावती नाही, कधीच अशा संकल्पनेला मदत नाही, कधीच या धर्मकार्याला सहभाग नाही, कधीच दान धर्म नाही, 1 रुपया म्हणून दान केला नाही, 1 रुपया म्हणून. आणि आयुष्यभर फक्त जमीन कमवण्याच्या विचारात पडला. बाबा झालं बरं का, त्याचे विचार सक्सेस झाले. 500 एकर जमीन त्याच्या नावावरती होणार होती. ऑफिसमधून फोन आला, या लवकरात लवकर ऑफिसमध्ये 500 एकर जमीन तुमच्या नावावरती होणारी, फक्त एका सहीची गरज आहे. आता फक्त एक सही केली की 500 एकर तुमची झाली. इतका आनंद झाला बिचाऱ्याला. काही न खाता पिता ते धावत गेलं खिशात पेन टाकून, सहीला तर लागेल, धावत गेलं आणि ऑफिस मध्ये गेल्याबरोबर त्या ठिकाणी बोला बोला कुठे आहेत कागदपत्र, आणा पटकन. अहो ज्या जमिनीकरिता एवढा आयुष्य घाम गाळला, 1 रुपया कोणाला दान नाही, कधी पाहुण्या रावळ्यात हसणं नाही, कधी सुखदुःखात सहभागी नाही, कधी मित्र परिवारासोबत फिरणं नाही, काही नाही, काही नाही. कुठे कुठे ती कागदपत्र, आणा पटकन. पेन पेन आहे आहे, काढला पेन, काढला कागदपत्र हातात घेतली, पेनचं टोपण काढलं, पाठीमागे जोडलं आणि आता तो पेन त्या कागदपत्रावरती टेकवला आणि सहीला सुरुवात करणार. मला नाही उचकी लागली, मला नाही, त्यांनाच लागली. ते झाली 500 एकर. किती कमवलं, किती प्राप्त केलं? सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, हे धर्मकार्यासाठी मी म्हणत नाही आपलं सर्व काही द्यायचं, पण 100 रुपयातले 10 रुपये तरी आपल्याला दान धर्म करता आला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल दिवसाचं भागवत कथेचं पारायण झाल्यानंतर आजची ही काल्याची सेवा इथपर्यंत माझ्याकडे प्राप्त झाली. फार मोठा आग्रह शंकर भाऊंचा झाला की ताई तुम्ही यावंच. 7 दिवस आदरणीय हरिभक्ती परायण भागवताचार्य
मयुरीताईंचं या ठिकाणी भागवत कथेचं पारायण झालं आणि छान अशा त्यांच्या मुखरविंदातून आपण सर्वांनी भागवत कथा श्रवण केली. आता त्यांनी तरी किती ध्यानात ठेवावं. 32 कथा झाल्या ना, हा सलग 3 महिलांच्या कथा या ठिकाणी झाल्या. आणि याच्यातही फार मोठं वैशिष्ट्य आहे बरं का बाबा, की इथे 50-50 चालू आहे. 50-50 फक्त पुरुष वर्ग नाही तर इथे महिलांना सुद्धा फार मोठा सहभाग तुम्ही या संकल्पनेत दिलेला आहे, याच्यासाठी सुद्धा धन्यवाद. वा, या ठिकाणी छान अशी भागवत कथा ऐकली. आजचा हा सोहळा, काल्याचा प्रसंग, काल्याचा दिवस म्हणजेच सांगतेचा दिवस. कारण काला हा आपल्या जीवनामध्ये फार मोठा आपल्याला खऱ्या अर्थानं प्रसाद स्वरूपानं प्राप्त होत असतो. ऐका, फार चांगल्या स्वरूपानं प्राप्त होतो. आता काला खाला मग जे हाला ते परत पुढच्या कथेशिवाय येणे नाही. वा 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 वा, बोला बोला, मोठ्या मनानं बोला. हो नाही काही असू द्या, स्वीकारेल मी सगळं, फक्त तुम्ही गप राहू नका. ऐका, काला म्हणजे काय तर आपल्या या कथेची किंबहुना सुरुवात केलेल्या भक्तीची, सुरुवात केलेल्या या संकीर्तनाची म्हणा, सप्त्यात असतो काला, किंबहुना इतर कोणतंही चांगलं कार्य, धर्मकार्य सुरू केलं की त्याची काल्याने सांगता आपण पाहत असतो. काय स्वरूपानं तर काला हे पूर्णत्वाचं संकेत आहे. काला हे परिपूर्णतेचं खऱ्या अर्थानं संकेत आहे. इथपर्यंत काला झाला म्हणजे आपण सुरू केलेली सेवा पूर्णत्वाला गेली. काला म्हणजे प्रसाद रूप आपल्याला प्राप्त होत असतो. गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये प्रसाद हे सर्व दुःखांना सांगितलेलं आहे. प्रसाद हा दुःखाचा नाश करणार आहे. आपल्या जीवनामध्ये सगळ्यांनाच सुखाची अपेक्षा आहे. अजी, सुख कोणाला नकोय सांगा इथे? हा, कुणाला नकोय? सगळ्यांनाच हवंय. बरोबर, सगळ्यांनाच हवंय, सगळ्यांनाच हवंय. बरं, किती दिवस पाहिजे? म्हणजे महिनाभर? नंतर दुःख मिळालं तर? बोला ना, नुसतेच हसता का काय तुम्ही? बोला हो नाही बोला. महिनाभर सुख मिळालं आणि त्यानंतर दुःख मिळालं, चालेल? नाही चालणार. 6 महिने सुख आणि 6 महिने दुःख, चालेल? नाही चालणार. 12 महिने सुख, चालेल? 12 महिने सुख आणि पुढचं आयुष्य दुःखात, चालेल? नाही चालणार. बरं, मग किती काळ आपल्याला सुख पाहिजे? अहो 12 महिने सुख नको आम्हाला, आयुष्यभर सुख पाहिजे. किती? आयुष्यभर सुख पाहिजे. हा, दुःख कुणाला हवंय का? मज लागे दुःख भावे, ऐसे कोणी भावे ना जीवे. दुःख कुणाला हवंय का? नको. बरं, किती दिवस नको? महिनाभर नको. 6 महिने नको. वर्षभर नको. बरं ठीक आहे, मग आयुष्यभर म्हणजे सुख आयुष्यभर हवंय आणि दुःख आयुष्यभर नकोय. ही माणसाच्या अंतःकरणातली तळमळ आहे. हीच आपली इच्छा आहे, ही जीवाची अपेक्षा आहे की आम्हाला शाश्वत सुखाची अनुभूती प्राप्त करायची आहे. पण या प्रपंचाला लागल्यानंतर मात्र आयुष्यभर सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला. माया विष्टीला जीव माझा माझे स्वहित नेलती कोणी. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, भोगा जन्म गेला नाही, आशेतच गेला. आशेतच जातो का? प्रपंचाला लागलं की मग मात्र या जीवाला दुःख भोगल्याशिवाय पर्याय उरत नाही. पण आपल्याला या काल्याच्या, या कथेच्या, या संकीर्तनाच्या माध्यमातून, संत विचारांच्या माध्यमातून आपल्याला शाश्वत सुखाची अनुभूती संत दाखवतात. तो मार्ग आपल्यापर्यंत पोहोचवतात. ऐका, हे काल्याचा प्रसंग, काल्याचं कीर्तन आहे.
आणि हे काल्याचं कीर्तन इतर कीर्तनांपेक्षा थोडं भिन्न राहतं, थोडं वेगळं राहतं. का? कारण इथे भगवंताच्या चरित्राचं वर्णन चरित्रात उचारावे केले देवे केले देवे केले देवे चरित्रात उचारावे वाजवा, मोकळ्या मनानं टाळी वाजवा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. या दशे चरित्र केले नारायणी भगवंतानं. कोणत्या दशेतलं? रांगता गोधने चारा चारितासे. खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं गायी चारत असतानाचं, रंगत असतानाचं गोकुळामधलं चरित्र इथे वर्णन केलं जातं आजच्या प्रसंगी. इतर कीर्तनांमध्ये आपण इतर विषयांतर करू शकतो, इतर विषयांना भाग घेऊ शकतो, पण या काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या चरित्राचं वर्णन केलं जातं. आपल्याला भगवंताचं चरित्रही पाहायचंय, त्याआधी थोडासा अभंग सोडवण्याचा प्रयत्न आपण करूयात. भगवंताच्या संगतीनं आमच्या जीवनावरती काय परिणाम झाला ही गोपालांची एक चांगल्या अंतःकरणातली भावना भगवंतापर्यंत गोपाल पोहोचवतात. कारण आपल्याला शाश्वत सुख हे त्या शाश्वत परब्रह्म तत्वाकडूनच प्राप्त होणार आहे. आजी, जीवानं जर जीवाची संगती केली तर आपल्याला दुःखच आहे. शब्द लक्ष देऊ नये का? जीवानं जीवाची संगती केली तर जीवाला दुःख आहे. कारण इथे सगळेच भवरोगी आहेत, इथे सगळेच भवरोगी आहेत. कोणता जीव इथून उद्धारलेला आहे? इथं कोण आपल्याला तारणार आहे? इथं कोण आपल्याला उद्धारणार आहे? अमुक अमुक कोणीतरी माझा ओळखीचा पाहुणा आहे आणि त्याची फार मोठी प्रॉपर्टी आहे, त्यामुळे मला भक्तीची भजनाची गरज नाही, तो मला उद्धारेल. उद्धारेल तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका छत्रपाणी वाचविया. तुका म्हणे निवांत वाजवा, आपल्याला काही गडबड नाही. नाही वा 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 वा. ऐका, एका चक्रपाणी वाचून या सोडविना कोणी. कोण सोडवेल आपल्याला? कोण उद्धारेल? किती मोठा धनवान असला आपला उद्धार करेल का? अहो, समाज उद्धार करेल का? जग उद्धार करेल का? जगाची ताकद आहे का आपल्याला उद्धारण्याची? जगाची ताकद नाही आजी आपल्याला उद्धारण्याची. कुणी किती कोणी असू द्या, उद्धारू शकत नाही. समाज आहे, लोक आहेत, आश्वासन देऊ शकतात, पण शाश्वत स्वरूपानं आपला उद्धार करू शकत नाही. संतांच्या शब्दांमध्ये जो आत्मविश्वास येतो या जगाच्या शब्दात आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही. ज्ञानोबा सांगतात, अरे तुम्हाला शाश्वत सुख देऊ शकतो, फक्त आमचं ऐका. तरी अवधान केली दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे कसं ऐका? डुकल्या खात नाही ना, झोपेत नाही ना, कसं ऐका? उघड ऐका. का? कारण तिथेच आपल्याला सर्व सुख प्राप्त होणार आहे. अशा स्वरूपानं संत, अशा स्वरूपानं भगवान परमात्म्यानं गोपालांच्या जीवनातही निश्चिंती प्राप्त करून दिलेली आहे. तुझी हे संगती झाली आमुची निश्चिंती. जीवनामध्ये आपल्याला निश्चिंत अवस्था प्राप्त करायची असेल तर संगत कुणाची धरली पाहिजे? फार महत्वाचा मुद्दा आहे. निश्चिंती हा शब्दच फार महत्वाचा आहे. निश्चिंती म्हणजे काय? जिथे द्वैत भाव अंतःकरणात तिथे निश्चिंतपणा कधीच राहत नाही. अंतःकरणामध्ये जर द्वैत भाव असेल, अंतःकरणामध्ये द्वैत भाव असेल तर माणूस कधीच निश्चिंत समाधानी राहू शकत नाही. निश्चिंती ही कधी निर्माण होते? जेव्हा द्वैत भाव संपून अद्वैत भाव अंतःकरणात निर्माण होतो, तेव्हाच निश्चिंती येते. तेव्हाच. अजूनपर्यंत आपण निश्चिंत झालो? महिला मंडळांना विचारा कोणी, या जुन्या जाणत्यांना विचारा कोणी, आजी कधी हो निश्चिंत होताल?
कधी तुमची चिंता निघून जाईल आणि कधी तुम्ही निश्चिंत होताल. कधी आजी म्हणती काही नाही ताई, एकदा पोराचं लग्न झालं की मग मी म्हणतो ना आपण, मग काय मला काळजी काय मला चिंता. एकदा मुलाचं लग्न झालं की मग माझी सगळी चिंता मिटली, मी निश्चिंत झाले. मला प्रामाणिकपणे सांगा, पोराचं लग्न झालं, सून आली, नातू झाला, आता नातू लग्नाला आला, झाला का निश्चिंत? हा प्रपंच कधीच आपल्याला निश्चिंत होऊ देत नाही, कधीच निश्चिंत होऊ देत नाही. मात्र भगवत संगतीमध्ये, भगवत चिंतनामध्ये मात्र आपल्याला ती निश्चिंती वाट पाहायची सुद्धा गरज लागत नाही. एक लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्ण अवतार धारण करून कार्य करण्यासाठी आले. आणि अवतार धारण करण्याचं हेच कारण होतं की इथे भक्तांच्या अंतःकरणामध्ये निश्चिंत भाव निर्माण करून देणं, धर्मस्थापना करून प्रत्येक सज्जनाला इथपर्यंत सुख प्राप्त करून देणं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर् भवति भारतः अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. प्रत्येक दुर्जनाचा संहार करून सज्जनाचं रक्षण करणं हे धर्मकार्याचं, हे धर्मस्थापनेचं भगवंताचं ब्रीद आहे. ऐका, तुमच्या आमचा उद्धार करणं याच्याकरिता, ऐका, सज्जनांचा उद्धार करणं याच्याकरिता भगवान परमात्मा अवतार धारण करून आले. पण भगवान परमात्माचं कार्य जर आपण भगवान श्रीकृष्णाचं कार्य पाहिलं, किंबहुना चरित्र वाचल्यानंतर भगवत कथेच्या माध्यमातूनही आपण ते ऐकलं असेल की भगवंतानं फार मोठा प्रवास या ठिकाणी केला. अनेकांचा उद्धार करत असताना अनेकांचा संहार सुद्धा भगवंताला करावा लागला. अगदी कारागृहामधून जेव्हा भगवान परमात्मा या ठिकाणी गोकुळामध्ये आलेले आणि गोकुळामध्ये आल्यानंतर भगवंताच्या येण्याचा आनंद सर्वत्र झालेला आहे. आपण थोडा थोडा पुढे भाग पाहत जाणार आहोत. अगदी शेवटलाही मी सांगून जाईलच, पण सुरुवातीलाच मी व्यक्त करून जाते. कारागृहामध्ये भगवंताचा अवतार जन्म नाही, पण खरी अर्थानं ते अवतार रूपानंच आले. 8 वर्षाचं बाल स्वरूप तिथपर्यंत प्रकाश झाला आणि तिथपर्यंत 8 वर्षाचे भगवान श्रीकृष्ण वसुदेव आणि देवकी मातेच्या समोर उभा राहिले. भगवंतानं अवतार कार्य सांगितलं, मला इथे ठेवू नका, नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला अशा स्वरूपानं मला तुम्ही तिथपर्यंत घेऊन जा. आणि मग मात्र उचलीला कमळापती आणि पायीचे बंधने गळती. आजी भगवान परमात्म्याला उचललं आणि वसुदेवांच्या पायामध्ये अडकवलेल्या बेड्या कंसानं ज्या बेड्या अडकवल्या होत्या त्या बेड्या आपोआप गळून पडल्या. एकच तात्पर्य घ्या, प्रत्येक वाक्याचं काही ना काहीतरी तात्पर्य ध्यानात ठेवा. एक तात्पर्य ध्यानात घ्या, भगवंताच्या संगतीनं, भगवंताला उचलून घेतल्यानं, भगवंताला हृदयात सामावल्यानं आपल्या जीवनातील दुःखाच्या बेड्या नाहीशा झाल्याशिवाय राहत नाही. ही भगवंताच्या सानिध्याची ताकद आहे. कारण तो सुखदाता आहे. लक्ष्मी वल्लभा, 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 लक्ष्मी
सुख वसे तुझे पाई, सुख वसे तुझे पाई. या जगाच्या दुःखाच्या पायाला कवटण्यापेक्षा जगाचे 1000 वेळा पाय धरा, जगाचा 1000 वेळा कौतुक करा, जगाला 1000 वेळा डोक्यावरती घ्या, पण तिथे मात्र दुःखच. पण भगवंताला एकदा आपल्या सानिध्यात उचला, जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार आहे हो त्याच्या सानिध्यातून. नेलं टोपलीमध्ये भरून वासुदेवांना नेलं. यमुना मातेला पूर आलेला, भगवंताचं दर्शन घेण्याची आस अंतकरणामध्ये यमुना मातेच्या अंकुष्ट लावून त्या ठिकाणी दुभंग पावली यमुना माता आणि दिला रस्ता भगवंताला जाण्यासाठी. गेले गोकुळात गेल्याबरोबर त्या ठिकाणी मायेला आपल्या डोक्यावरती घ्यावं आणि भगवान परमात्म्याला खाली ठेवावं. मायेला डोक्यावरती घेतलं. ऐका, आपणही जीवनामध्ये भरपूरदा हेच करत असतो. जवळ असलेलं सुख, जवळ असलेलं भगवान परमात्मा दूर लोटून आपण या मायेचे प्रपंचिक विषय आपल्या जवळ घेऊन बसतो आणि मग बाकी दुःख निर्माण झालं की देवाला कोसत बसतो. पण आपणच भगवंताला दूर करतो, एवढं ध्यानात ठेवा. आपणच त्याला दूर करत असतो. भगवान परमात्म्याला खाली ठेवलं, मायेला उचलून घेतलं, झालं. तो भाग आपल्याला फार पाहायचा नाही. आता पुढे चला. इकडे गोकुळामध्ये जसं कळालं नंद बाबांच्या घरी या ठिकाणी भगवान परमात्मा आलेला आहे आणि मग मात्र गुढिया तोरणी, गुढिया तोरणी, गुढिया गुडिया तोरण, गुडिया तोरण, गुडिया तोरण, गुडिया तोरण. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंद झाला, हा आनंद झाला. एक धाबे एकी पुढे, ताटी वाटी सुंट वडे, गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गोकुळ नगरवासियांच्या अंतकरणामध्ये आनंद झाला. सगळ्या गोकुळवासियांच्या अंतकरणामध्ये आनंद झाला. अरे नंद बाबाच्या घरी लाल जन्माला आला, नंद बाबाच्या घरी लाल जन्माला आला. भगवंताचं ते श्रीमुख पाहण्याकरिता दाटी झाली हो, सगळ्यांची दाटी झाली. सगळी लोक, सगळी नगरवासीय, सगळे बांधव, सगळ्या गवळणी त्या भगवंताचं रूप पाहण्यासाठी आला. अनेकांनी या ठिकाणी भगवंताच्या रूपाचं गुणगान केलेलं आहे. अनेकांनी सावळी रूपडे चोरटे चित्ता. सांग ना ग, अगं तू गेली होतीस ना आता नंदवाड्यामध्ये. देखिए
हे त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय. ज्यांना स्वरही कळेना तालही कळेना तेव्हा शिपात राहते. नेमकं चाललंय काय. कधी कधी त्यांना पाहिल्यावर आम्हाला प्रश्न पडतो आमचा स्वर चुकला का काय. पण त्यांच्या ध्यानात येत नाही हे कीर्तन झाल्यावर कळतं. विठ्ठल विठ्ठल. कधी कधी कुठलाच स्वर कळत नाही, कुठलाच नाही. ते हसत नाही, बोलत नाही, टाळी नाही, गुणगुण नाही, प्रतिसाद नाही, प्रतिक्रिया नाही. काही फरकच पडत नाही. कारण ते सुरातले नाही, ते असुरातले राहते. त्यांना कुठलाच स्वर, तुम्ही किती चांगल्या रागात गाते, रागातच पाहते, रागातच पाहते. त्यांना कुठलाच स्वर कळत नाही. पण ऐका ऐका, कुठलाच स्वर नको कळू द्यात, पण कीर्तनात बसल्यानंतर एक स्वर मात्र नक्की कळतो. कुठलाच स्वर नको कळू द्या, पण आजी ऐका बाबा, एक स्वर मात्र स्वर न कळणाऱ्याला सुद्धा पक्का कळतो. कोणता? ज्ञानेश्वर. राहिले टाळ्या वाजवायला. वा वा वा. हे पहिले ठेक्याला टाळी धर. आता म्हटलं होतं का टाळी वाजवा. इतर वेळेला वाजवा म्हणून वाजवत नाही, पण आता पहिल्या ठेक्याला ते म्हणले बरं झालं वेळेतच संपवलं. वा. ऐका ऐका, गोकुळात आनंद झाला. अगं सांग ना कसा आहे तो कृष्ण. अगं सांग ना कसा आहे तो लाल. तू गेली होतीस ना नंदवाड्यामध्ये, सांग ना ग. सावळे रूपडे चोरटे चित्तार, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, चोरटे चित्तार. फार ग सुंदर, फार गोडे, फार गोडे. पाहतच बसावं आणि पाहता पाहता स्वतःला हरवून बसावं. पाहिला 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 नंदा नंदने, पाहिला पाहिला नंदा नंदने, पाहिला खऱ्या अर्थानं प्रत्येक गवळणीच्या अंतःकरणामध्ये आनंद झाला. भगवान श्रीकृष्णाचा अवतारच होता सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांचं स्मर्दन करण्याकरिता. आणि अवतार धारण केल्याबरोबर गोकुळात आल्याबरोबर त्या ठिकाणी पाचवीलाच भगवंताला युद्धाचे प्रसंग येऊ लागले. आणि हे सगळं गोकुळवासियांनी त्या ठिकाणी निरीक्षणास आणलं. भगवान कृष्णांचं अवतार कार्य हळूहळू हळूहळू वाढत चाललं होतं. खऱ्या अर्थानं दुर्जनांचा संहार करता करता सज्जनांचा उद्धार करता करता गोकुळामध्ये फार गोड अशा पद्धतीनं भगवान परमात्मा फिरू लागले होते. आणि मग मात्र त्या ठिकाणी आपल्या गोपाळांसहित चोऱ्या करून गोपाळांच्या संगतीनं तिथपर्यंत गोकुळामध्ये फार मोठ्या लीला भगवंतानं केल्या. आपण भगवान श्रीकृष्ण चरित्र भागामध्ये ऐकत असतो. अनेक कथा आहेत, अनेक चरित्र, अनेक लीला भगवंताच्या पण ऐकलेल्या आहेत. दाढीवेणीची गाठ असेल, गोकुळांना त्या ठिकाणी गवळणींना फार मोठा भगवंतानं त्रासही दिला. कसा दिला? मग त्या ठिकाणी बाजारला निघाल्या, पाण्याला निघाले. कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो कान्हा. त्यानं छेडछाड करावी हा प्रकार वेगळाच, पण भगवंतानं साधा मुरलीचा स्वर जरी काढला तरी सुद्धा गवळणींना वेळ लागत होतं. गवळणी तिरस्कार नव्हत्या करत, रागराग नव्हत्या करत. अंतःकरणानं भगवंतावरती एवढं प्रेम करत होत्या. आजी ऐका ऐका, बहिरंगानं इथपर्यंत दाखवत होत्या भगवंताला रागराग करतात. परंतु अंतःकरणानं गवळणींचं भगवंतावरती इतकं प्रेम जडलं होतं की निश्चितच भगवंताला मनोमन त्या प्रेम करत भगवंताला आपल्या सानिध्यात बोलवत होत्या.
मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले भगवान परमात्म्याच्या खोडी वाढवू लागल्या इतक्या खोडी वाढल्या की गवळणी यशोदा मातेकडे येऊन घराणं सांगू लागल्या, अगं आवर ना तुझ्या मुलाला जरा, आमच्या घरी येतो, चोऱ्या करतो, दही दूध त्या ठिकाणी हांडी फोडून दही दूध खातो, डेरं फोडून दही दूध खातो, सांग ना ग काहीतरी, किती त्रास द्यावा त्याने. हा गोकुळी राहावे का जावे यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का काय करावं ग सांग ना जरा. अगं काय झालं का माझ्या लेकरावरती आळ घेते, असं करू नको. अगं सांग तुझ्या मुलाला जरा, गोपाळांच्या सही जावं, कारण भगवान परमात्म्याच्या ध्यानात आलं होतं. अरे अरे आपण या गोकुळामध्ये राहतो, गोकुळ नावाचा अर्थ काय, जिथे कोट्यांच्या संख्येनं गोमाता आहेत, अजी कोट्यांच्या संख्येनं गोमाता आहे ज्या गोकुळामध्ये, म्हणून त्याला गोकुळ म्हटलं जातं. तिथे फार मोठा गायींचा समुदाय होता, फार मोठी गोवंशाची सेवा होत होती, फार मोठी गोसेवा होत होती. आणि अशा स्वरूपानं आपल्या गावामध्ये जर एवढ्या गायी असतील, त्या गायींचं एवढं दूध दुभतं आपल्या गावात निघत असेल, आणि माझ्या समवेतची जर सवंगडी मुलं जर लुकडी सुकडी अशी एकदम किरकोळ तब्येतीनं झाली असतील, तर काय आपल्या गावात गायीन या दूध दुभताचा उपयोग आहे. म्हणले का रे बाबांनो, तुम्ही एवढं दूध दुभतं गावात असून, एवढ्या गायी आपल्या गावात असून, एवढ्या चांगल्या परीचा आहार आपल्या गावामध्ये असून सुद्धा तुम्ही एवढे सुकलेले का दिसता बरं. तुम्हाला काय होतं, काय खायला देत. अरे देवा, सगळं मान्य, आपल्या गावात गायी भरपूर आहे, दूध दुभतं भरपूर आहे, पण आमच्या हातात तर आलं पाहिजे, अरे आमच्या पोटात तर गेलं पाहिजे. ते सगळं दुभतं गायीकडून येतं खरं, पण ते आमच्यापर्यंत पोचत नाही. ते दूध दुभतं मथुरेलाच जातं ना देवा, आमच्याकडं कोण आणून देतं. देवाच्या ध्यानात आलं, अरे अरे आपल्या गावचा माल जर बाहेर जाऊन बाहेरची लोक चांगली धष्टपुष्ट होते, तर आपली पोरं कधी सुधारणार. कधीतरी आपल्या लेकरांचं सुद्धा आपल्याला कौतुक करतात, त्यांचंही पालन पोषण करतात, त्यांचंही उन्हून पाहता आलं पाहिजे, त्यांचे कलागुण पाहता आले पाहिजेत. ऐका, या माध्यमातून भगवंताच्या हे ध्यानात आलं की निदान आपला माल आपल्या गावातच राहिला पाहिजे आणि आपली पोरं सुधारली पाहिजेत. या कारणानं भगवंतानं बाहेर जाणारं दूध दुभतं बंद केलं. बस इथून पुढे बाहेर दूध दुभतं निर्यात करायचं नाही, कोणीच घालायचं नाही. काय असेल ते आपल्या घरात ठेवा आणि आपल्या पोरांना द्या. ऐका महिला मंडळ, आज सध्याच्या काळात सुद्धा फार मोठी गरज आहे. माता भगिनींवरती फार मोठी जबाबदारी आहे. त्या काळापासून आतापर्यंत ही जबाबदारी तीच आहे. आपल्यावरती राहतं, आपल्या पोरांचा आहार कसा ठेवायचा हे आपल्यावरती राहतं. आज 2 मिनिटात बनवणारा मॅगी, 2 मिनिटात मॅगी बनवून मोकळे होतात. आता काय स्वयंपाकाचा फार ताण नाही राहिला. पण माझी विनंती असेल, चांगला आहार, गाईचं दूध एवढं पवित्र राहतं. भगवंताच्या ध्यानात आलं होतं की तेनेच आपली मुलं तब्येतीनं, तेनेच आपली मुलं दष्टपुष्टन, तेनेच आपली मुलं त्या ठिकाणी चांगली होतील. हा, आज सध्याच्या काळात गाईचं दूध पोरांना इतकं कमी प्रमाणात दिलं जातं. देशी गाई बरं, गावरान गाई, मूळ आपला जो गोवंश आहे, भारतीय गोवंश, त्या गोवंशाच्या गाईचं दूध आपण आपल्या लेकरांपर्यंत दिलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरी एक तरी गावरान गाई असली पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरात त्या गाईचं दूध दुभतं राहिलं पाहिजे, तर आपल्याला म्हणता येईल हे गोकुळ आहे. अनेक वेळा आपण म्हणतो काय गोकुळासारखं घर आहे, 2-4 पोरं एकत्र असली ना, आपण म्हणतो गोकुळासारखं घर आहे. त्या गोकुळामध्ये हे दूध दुभतं पण राहिलं पाहिजे. आता देशी गाई राहिल्या नाही, तिचं दूध पाहायला राहिलं नाही. देशी गाईच्या दुधाची एवढी मोठी ताकद आहे आजी, एवढी मोठी ताकद आहे. मी सांगण्यात काय अर्थ, सायन्सनं सुद्धा मान्य केलेले, सायन्सनं विज्ञानानं मान्य केलेले, कॅन्सर सारखा रोग सुद्धा आज गोमातेच्या पंचगव्यातून बरा होतो. एवढी ताकद गोमातेची, एवढं ध्यानात ठेवा.
भगवंताच्या ध्यानात आलं, अरे आपल्या पोरांना जर दष्टपुष्ट करायचंय, चांगलं निरोगी बनवायचंय ना, तर गाईचं दूध दुभतं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. अशी देत नाहीत ना, मग मग आपल्याला काय करावं लागेल? चला चोरी करावी लागेल. काय करावं लागेल? चला या आलं तरी या रे लागे, अब घे माझ्या मागे मागे. तुम्हाला पोटभर खायचंय ना, तुम्ही जगाच्या मागे जाऊ नका. तुम्हाला जर खरी अर्थानं चांगल्या परीनं व्हायचं असेल ना, तर तुम्ही जगाच्या मागे जाऊ नका, माझ्या मागे या. आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. टेन्शन घेऊ नका, फक्त मी सांगेल तेवढ्या गोष्टीचं अनुकरण करा. चला म्हणले आज चोरी करायला, चला चोरी करायला. गेले भगवंतासोबत आणि आनंदानं त्या ठिकाणी भगवंतानं सवंगड्यासहित त्या ठिकाणी चोरी केली. गवळणींच्या गोपींच्या घरी चोरी केली आणि दूध दुभतं पोटभर खाल्लं. ढेकर दिला तृप्तीचा आणि तृप्तीचा ढेकर दिल्याबरोबर त्या ठिकाणी इतका आनंद झाला गोपाळांना. आनंदानं त्या ठिकाणी भगवान परमात्म्या जवळ आले. भगवान परमात्म्याला विचारू लागले. भगवान परमात्म्यानं गोपाळांना विचारलं, म्हटले काय रे, आतापर्यंत एवढ्या प्रमाणात तुम्ही दूध दुभतं कधी खाल्लं होतं का? म्हटले देवा, हे देवा, अरे खाणं सोड, आम्ही तर पाहिलंही नव्हतं रे, पण आज तुझ्या संगतीमुळे आम्हाला एवढी मोठी निश्चिंत अवस्था, फक्त दूध दुभतं खाऊन नाही बरं का, तर तुझ्या संगतीच्या परिणामामुळं, तुझ्या सानिध्यात आल्यामुळं आमच्या जीवनातलं होतं तेवढं दुःख नाहीसं झालं. फक्त पोटच नाही तर आमचं मन सुद्धा तृप्त झालं. ही मनाची निश्चिंती ही तुझ्या संगतीचा परिणाम अभंगाच्या प्रथम चरणात. तुझी वा वा वा, नाही व्हायला भरपूर आहे, पण आता वेळ कमी आहे. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, आमची निश्चिंती झाली देवा. आणि ही निश्चिंती आतापर्यंत जगाच्या सानिध्यात कधीच भेटली नाही बरं का. मी सुरुवातीलाच व्यक्त केलं, आता सध्याच्या काळात सगळ्यात मोठा प्रश्न आहे संगतीचा. ऐका, आपल्या जीवनाचं सुख, आपल्या जीवनाचं दुःख, आपल्या जीवनाचं यश, आपल्या जीवनाचं अपयश आपण कुणाच्या संगतीत जगतो याच्यावरती अवलंबून आहे. नाही पटलं का? बरं असू दे. आपल्या जीवनात आपण कुणाच्या विचाराच्या संगतीत जगतो हे जरा प्रत्येकानं निरीक्षण करून पाहणं गरजेचं आहे. आपुली आपण इथं सांगण्याची गरज नाही, आणि आपल्याला सांगायला आपण लहान नाही. आपल्या प्रत्येकाला आपलं गुणदोषांचं परीक्षण करता येतं. सध्याच्या काळात हजार वाईट मित्र भेटतील, हजार पावला पावलावरती मित्र आहेत. आज या इन्स्टा फेसबुकच्या जमान्यामध्ये, ह्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आज फॉलोवर्स व्ह्यूजर्स कमी आहेत का माणसाला सांगा? फ्रेंड सर्कल भरपूर आहे. या माध्यमातून लाखो फ्रेंड्स आपले जुळलेले आहेत. पण ऐका, हजारो मित्र असू द्यात, पण त्यातले जर परमार्थ कार्यासाठी, धर्म कार्यासाठी लावणारा एकही नसेल तर ते हजारो कामाचे नाही. आजी, एकच मित्र आपल्या जीवनात असावा, एकाचीच अशी संगत आपल्या जीवनात असावी की जी आपल्याला वेळोवेळी या धर्म कार्याला इथपर्यंत पोहोचायला भाग पाडेल. वेळोवेळी. नाही तर काही काही मित्र राहतात, कीर्तनाला चालला की ते म्हणतो काय ते कीर्तन इकडे, काय ते भजन इकडे, करू दे ना, नाही तुला जमत तू करू नको, पण निदान जे करते त्याला तरी अडवू नको.
असे मित्र भरपूर आहेत, पण माझी विनंती आहे, मित्र तू एक कर आरसा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. ऐका, संगतीचा परिणाम फार आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. त्यामुळे कुणाची संगत करतोय आपण हे महत्वाचं आहे. सध्याच्या काळात तरुण वर्ग जो डिप्रेशनमध्ये जात चाललेला आहे, महिला मंडळ, आता ते जुन्या माता माऊल्यांना नाही समजायचं, कारण त्यावेळी माणूस मन मोकळेपणानं जगत होता. पण आता आज एवढी विचित्र अवस्था मनाची करून ठेवलेली आहे की इथे मात्र आता मुलं डिप्रेशनमध्ये जाऊ लागलेली आहेत. एक विचित्र रोग माणसाच्या मनाला निर्माण झालेला आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये संगत चांगल्याची धरा, चांगल्याची म्हणण्यापेक्षा भगवंताचीच धरा. हॅलो, कारण भगवत सानिध्यातूनच आपल्या जीवनामध्ये साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. देवा, तुझ्या संगतीतून आमच्या जीवनामध्ये इतकं सुख निर्माण झालं, ही निश्चिंत अवस्था आम्हाला फक्त आणि फक्त तूच प्राप्त करून देऊ शकतोस. आतापर्यंत जे आम्ही पाहिलं सुद्धा नव्हतं ते आम्हाला भोगायला मिळालं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नाही भगवान परमात्म्यानं गोपालांना विचारलं का रे, माझ्या सानिध्यामुळे तुमच्या जीवनामध्ये निश्चिंत अवस्था मिळाली, मग आतापर्यंत जे मी दिलं ते तुम्हाला इतर कोणी प्राप्त करून दिलं होतं का? अरे देवा, हे जग आम्हाला काय दिल रे? जगाची ताकद आहे का? जगाची ताकद नाही रे आम्हाला खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला नेण्याची. एकमेव तूच आहेस जो आम्हाला खऱ्या अर्थानं समजून घेऊन आम्हाला पूर्णत्वाला नेऊ शकतो. ही फक्त आणि फक्त तुझीच ताकद आहे, जगाची ताकद नाही. ही माया नदी तरुण जाणं आपल्याला शक्य नाही बरं का.
पण देवाच्या सान्निध्यात गेल्यानंतर कठीण नाही. दैवी हेषा गुणमयी मम माया द्रत्यया मामेवय प्रपद्यन्ते माया मे ताम तरंतती. देवा आतापर्यंत जे सुख आम्ही बघितलं सुद्धा नव्हतं. अरे कधी रे पाहायला मिळालं होतं, हे दूध दुग्ध कधी खायला मिळालं होतं. सांग, तुझ्या सान्निध्यातून आम्हाला या सगळ्या प्रसंगाला खऱ्या अर्थानं पाहता आलं नाही. देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. आम्ही हा सुखाचा सोहळा तुझ्या सान्निध्यातून अनुभवू शकलो. खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा सर्व भक्तांच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी सुखाचा सोहळा निर्माण करून देतच असतात. फक्त आपण भगवंतावरती एकमेव निष्ठेनं राहिलं पाहिजे. काही माणसं 6 महिने एका देवाची सेवा करून दमल्यानंतर त्यांना वाटतं या देवाची पावर नाही तितकी, ते लगेच देव चेंज करते. निरंतर आपल्या जीवनामध्ये सुख असो किंवा दुःख, ऐका, आपल्या जीवनात सुख येवो किंवा दुःख, चांगली अवस्था असो किंवा वाईट परिस्थिती, अनुकूल असो किंवा प्रतिकूल, पण आहे ती परिस्थिती आपल्याला भगवंताला वाहता आली पाहिजे, तर ती खरी भक्ती. एकदा त्याच्यावरती विश्वास ठेवला, या ती कुळ माझी जग नाही सोडू शकत. या ती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी आणून या ती कुळ माझे. कोण रे देवा? एकदा का त्याच्याला समर्पण झालं ना, त्याच्यावरती एकदा प्रेम, त्याला एकदा मन देऊन टाकलं, कारण त्याला त्याचीच गरज आहे. तू म्हण हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आजी, त्याला तुमच्या धनाची पदाची सौंदर्याची गरज नाही. भक्ताला भगवंताच्या हृदयातल्या अंतःकरणातल्या भावाची गरज आहे. ऐका, काय लागतं भगवंताला? इकडे लक्ष द्या. काय लागतं? अंतकरणातला भाव लागतो भगवंताला. अनन्यश्चिंतयन्तो माम यजना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमे भाम्यहम्. सुंदर असं निर्मळ मन ठेवा. एक जणानं प्रश्न केला, म्हटले ताई, आम्हाला भगवंताची प्राप्ती करायची, पण सरळ साधं काहीतरी सांगा, काहीतरी सोपं सांगा, अवघड काही सांगू नका, पूजा अर्चना वगैरे काही सांगू नका, सोपं काहीतरी दैनंदिन कर्मात सांगा. म्हटलं ठीक आहे, सोपं ऐका. आपल्याला फार जास्त वेळ मिळत नसेल ना, तरी भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल ना, एकच सोपा उपाय सांगते. फक्त निर्मळ अंतःकरण आणि प्रामाणिक कर्म आपल्या जीवनामध्ये ठेवा. निर्मळ अंतःकरण काय करा? फक्त तू काय म्हणे, चित्त करावे निर्मळन येवोनी गोपाळ. काय लागतं हो? तुमचं मन. आज सध्याच्या काळात बहिरंगाने भक्ती करून दाखवणारे भरपूर आहेत, पण त्या बहिरंगी भक्तीचा परिणाम देवावरती पडत नाही, जगावरती पडत असेल, पण देवाला घेणं देणं नाही बहिरंगी भक्तीचा. कारण प्रपंचाचं दुसरं नाव प्रदर्शन आहे, पण परमार्थाचं दुसरं नाव आत्मदर्शन आहे. लक्षात ठेवा, परमार्थात प्रदर्शनाची गरज नाही. तुम्हाला समजेल ना? समजेल. ऐका, परमार्थात प्रदर्शनाची गरज नाही, इथे परमार्थात आत्मदर्शनाची गरज आहे, आणि ती फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याच्या सानिध्यातून प्राप्त होते. भगवान परमात्म्याने सवंगड्यांसहित खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदाचा सोहळा प्राप्त करून दिला. नाही देखील येते मिळेन भोग सुखाचे सोहळे. देवा देवा, अरे तुला काय सांगावं आम्ही? भगवान परमात्म्याशी चर्चा करत असताना गोपाळ आपल्या अंतःकरणातली भावना व्यक्त करून जातात की आतापर्यंत या जगाने आमची भरपूर वेळा भजित केली, पण तुझ्या संगतीत मात्र आम्हाला खऱ्या अर्थानं तो आनंद प्राप्त झाला. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकारण आनंदे निर्भर डोलत असो, हा तुझ्या सानिध्याचा परिणाम आहे देवा. आता मात्र आम्हाला तुझ्यापासून दूर जायचं नाही देवा. अरे तू जर म्हणशील ना आमच्या घरात काय असेल, तर खऱ्या अर्थानं आम्हाला त्या घरात सुद्धा राहण्याचा आनंद नाही का? घरी ताकाचे सरोवर, आम्हाला इथेच आनंद प्राप्त होतो का? येथे नवनीताचे पूर, देवा आम्हाला घरी जाण्याची सुद्धा इच्छा नाही का? कारण तिथं ताकाचं पाणी. ताक म्हणजे काय? ज्याच्यात काहीच ताकद नाही ते ताक. ज्याच्यात माहितीये ना, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ज्ञानोबराय सांगतात. आजी, जुन्या काळात माता मौल्या
घरी दूध दुभतं होतं त्या कारणानं घरचं ताक असायचं, घरचं लोणी असायचं, घरचं तूप असायचं. पण आता पॅकेटमधलंच दूध, पॅकेटमधलंच लोणी, पॅकेटमधलंच तूप. पुढच्या काळात येणाऱ्या पिढीला आता तूप काढण्याची प्रोसेस सुद्धा सांगता येणार नाही. दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. लक्ष देऊ नाही का? माता माऊल्यांना सांगता यायचं. ताक म्हणजे काय? दह्याचं लोणी व्हावं, त्या ठिकाणी दह्याचं चांगलं मुरलेलं दही असावं आणि मुरलेल्या दह्याचं मंथन करावं आणि मंथन केल्यानंतर वरती येतं ते ताकाचा गोळा. बरोबर ना? हा म्हणताय? मी फक्त साऊंड चेक केला. म्हणलं जागेत का झोपले नाही तर ज्ञानेश्वर ऐका. वरती येतं ते लोण्याचा गोळा आणि खाली राहतं ते म्हणजे वरती आलेला लोण्याचा गोळा म्हणजे सार आणि खाली राहिलेलं ताकाचं पाणी म्हणजे असार. असा प्रपंचांचा सार तत्व आहे आणि तू म्हणजे सार तत्व आहे. आणि अशा सार तत्वाला प्राप्त झाल्यानंतर आसाराकडे जाण्याची काय आमची भावना राहील का रे देवा? नाही, आता आमची इच्छा त्या प्रपंचाकडे वळून पाहण्याची. वास देवा, आता इथे नवनीताचे पूर, इथं तुझ्या सानिध्यात आम्हाला आनंद प्राप्त झालेला आहे. आता मात्र आम्हाला दूर जायचं नाही. हाताने टाळी, मुखाने भजन. विठोबा रखुमाई, अगदी खरं. गो माता की जय. ऐका ऐका, भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये, गवळणींच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं सानिध्य प्राप्त झाल्यानंतर जीवनाची फार चांगली अवस्था त्यांना प्राप्त करता आली. आपल्या जीवनामध्ये बसुदा भगवंताचं सानिध्य प्राप्त झाल्यानंतर फार मोठी जीवनाची अवस्था. फक्त त्याच्यावरती जीव ओवाळून टाका. प्रपंचासाठी रडत बसलो, कधीतरी त्याच्यासाठी रडा, कधीतरी इतकं प्रेम गवळणींचं होतं. हरीच्या मुरलीवरी जीव जडे, मुरलीवरी माझा जीव जडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, पण नंतर मात्र एवढ्या खोड्या वाढल्या की आता सवंगड्यांसोबत रोजच भगवान परमात्मा गोकुळात चोऱ्या करायचे आणि रोज एकाचे घर बघून एकांताचे नवविधान नवनीताचे, अशा स्वरूपानं एकांताचं घर. उलट देव असंच कुणाच्या घरी जात नाही बरं का, असंच कुणाच्या घरी जात नाही. मनोमन त्या गवळणी भगवंताला स्मरत होत्या की देवानं आज माझ्या घरात यावं, आज माझ्या घरात चोरी करावी. उलट मनोमन त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण करत होत्या. अशा स्वरूपाचा भाव त्या गवळणींच्या अंतःकरणात निर्माण झाला होता. पण यशोदा मातेनं जाणलं आणि यशोदा मातेनं भगवंताच्या त्या सगळ्या खोड्या, ती सगळी प्रकरणं, त्या सगळ्या लीला पाहिल्यानंतर मात्र काहीतरी आपण त्याला काम लावून द्यावं. कारण एकदा का वयात आलेलं पोरग, एकदा का गावभर फिरायला लागलेलं दिसलं की आईबापानं त्याच्यावरती जबाबदारी टाकून द्यावी आणि त्याला कशात तरी अडकून टाकावं, म्हणजे ते जरा चांगल्या मार्गानं जाईल. असा विचार यशोदा मातेनं नंदबाबांनी केला. आणि गाई गुरसोबत घेऊन तुम्ही आपल्या शेतामध्ये चरायला जा. काय काम करा तुम्ही? हेच काम करा. जा, गोधने राखावया, जातो शारंगधर पाणी, गोधने चारित आहे शारंगधर पाणी, इथपर्यंत गोधने चारावया जातो. म्हणजे भगवान परमात्मा गायी घेऊन तिथपर्यंत वनात जायचे. आणि सवंगड्यांसोबत गायी चारत असताना अनेक विविध प्रकारचे खेळ त्या ठिकाणी सवंगड्यांसोबत भगवान परमात्मा खेळत होते. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, बोला हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, धमामा,
अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी भगवंतानं आपल्या सवंगड्यांसहित त्या ठिकाणी गाई गुरे चारत असताना खेळ खेळले. आणि नंतर मात्र त्या ठिकाणी भगवंताला भूक लागली आणि सर्व गोपाळांसहित त्या ठिकाणी भगवंतानं सांगा बारी भात झालं, आता भूक लागली, आता आपापल्या शिदोऱ्या काढा. इथपर्यंत काला करायचा आहे ना आपल्याला, हा अजून काला बाकी आहे ना की झाला? निम्म्यांचा स्वप्नातच झाला, काहींचा डुकल्या खात झाला आणि अजूनही काहींच्या हातातून टाळी वाजते, म्हणजे अजूनही काला बाकी आहे. या ठिकाणी मग मात्र भगवंतानं सगळ्या सवंगड्या सांगावं आणि सगळ्यांनी एकत्रित यावं, आपापल्या शिदोऱ्या एकत्रित करावा. काला म्हणजे काय? काला म्हणजे काय? एक विशिष्ट प्रकारे आपण एखादं भोजन आणावं, ते त्या ठिकाणी बसून खावं, नाही. तर इथे सगळ्यांचा एकत्रित शिदोऱ्यांचा केलेला मिळून काला म्हणजे तो काला आहे, लक्षात ठेवा. एकत्र मिसळलं आणि सगळ्या भगवंतानं सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केला, त्यात आपली शिदोरी एकत्रित केली. तिथे उच्च नीच भाव कधीच कोणाचा ठेवला नाही, तिथे तू आणि मी असा वेगळा भाव त्या ठिकाणी दाखवला नाही. आणि सगळ्या गोपाळांसहित भगवंतानं त्या ठिकाणी त्या शिदोऱ्या काढल्या आणि सर्वांसहित भगवंतानं तो काला खाल्ला. ऐका, आपल्या जीवनात भगवान परमात्म्याच्या सहित काला खाण्याची फार चांगली संधी आपल्याला प्राप्त होते. आपण ती निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा, धर्मरक्षणाकरिता जगत चला. फार मोठं धर्मकार्य शंकर भाऊंच्या हातून घडतंय. भाऊ द्यावे तितके धन्यवाद कमी पडतील. पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा. फार कमी माणसं पाहायला मिळतात बरं का, की इकडे भागवत कथेचाही तुम्ही संकल्प घेतलेला आहे, तिकडे गोरक्षणाचं सुद्धा कार्य तुमच्या हातून घडतंय. फार कमी माणसं पाहायला मिळतात, कारण गोरक्षण करणं एवढी सोपी गोष्ट नाही बरं का. हा, कत्तलखान्यामध्ये लाखोंच्या संख्येनं गायी मरतीये, काय कुणाला फरक पडतो? काय फरक पडतो कोणाला? आपण तर आपल्या पोटाला बरं खातो, सकाळ दुपार संध्याकाळ. तिकडे गायी वाचली काय आणि मेली काय, फरक काय पडतो? सध्याच्या काळात भारत देशाची अवस्था अशी झालेली महाराज, काळवीट मारलं तर हजारो वर्षांची सजा आहे, अनेक वर्षांची सजा आहे, पण इथे गो हत्येसाठी मात्र अनुदान दिलं जातं. ही सगळ्यात मोठी खंत आहे, सगळ्यात मोठी खंत आहे. माझी विनंती आहे, कोण गोमाता, आपण कोणत्या मातीत जगतोय, तो भारतीय गोवंश टिकला पाहिजे. युगो युगो से भारत भूमि की शान रही गो माता है, मिट्टी के इस कण कण की पहचान रही गो माता है. गो माता है जिसने हमको पाल पोस कर बड़ा किया, गो माता है जिसने हमको अमृत देकर खड़ा किया. अब ऐसी गो माता को हम नहीं भटकने देंगे, अब ऐसी गो माता को हम नहीं भटकने देंगे. शीश भले ही कट जाए मगर गाय नहीं कटने देंगे. मला अपेक्षित होतं पुढचं वाक्य तुम्ही बोलावं, अजूनही वेळ गेलेली नाहीये, 11:30च्या आतच आहे. शीश भले ही कट जाए मगर गाय. बरं चालेल, हा चालेल, अब बोला ना जरा. शीश भले ही कट जाए मगर गाय. वाढेल थोडा, पुढच्या वर्षी आवाज आणखीन वाढेल, पण निदान एवढा तरी सहभाग असू द्या. आणि आपल्या या धर्मरक्षणाकरिता कसा धर्म टिकवता येईल, घरात आई आणि गोठ्यात गायीची सेवा प्रत्येकाकडून झालीच पाहिजे. मी स्वतः गोसेवक आहे म्हणून मी सांगते. काही माणसं म्हणतील सांगणारे भरपूर राहतात, पण आचरण काय करतात? त्यामुळे बोले तैसा चाले, त्याची नाही त्याचीच वंदावी पाऊली, त्याचीच वंदा. नाही तर बोलणारे भरपूर आहेत, पण कार्य करणारे फार कमी आहेत. मी स्वतः गोसेवक आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातिवंत खिलार गाई आणि जातिवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय. आज इंस्टाग्रामला, यूट्यूबला, मोबाईलला जरी सर्च केलं नेहाताई भोसले किंवा रुक्मिणी खिलार गोशाळा, पाहता येईल. माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंगवादक हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज साळेकर, इतक्या अंतकरणामध्ये गोसेवा आहे, ते आज उपस्थित नाही राहू शकले. पण खऱ्या अर्थानं शंकर भाऊंचं बोलणं झालं त्यांच्याशी, की अत्यंत अंतकरणापासून गोसेवेविषयी, धर्मरक्षणाविषयी आणि खऱ्या अर्थानं खिलार प्रेमाविषयी फार मोठं अंतकरणामध्ये त्यांचं प्रेम आहे. आणि प्रत्येकाच्याच असावं याकरिता विनंती करते, एक तरी गायी आपल्या घरी असलीच पाहिजे आणि तिची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. ज्ञानेश्वर एकदा भजन करा सर्वांनी, हात वरती करा सगळ्यांनी. राधा 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 बोलो राधा 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 राधा
असंच धरणार. बरं, ठीक आहे. या ठिकाणी अभंग होईल आणि अभंग झाल्यानंतर प्रत्येकालाच या ठिकाणी काल्याचा प्रसाद प्रत्येकाच्या हातामध्ये दिला जाईल. कुणी जागची जागा सोडायची नाही. कीर्तन झालेलं आहे, समाप्ती होणार आहे. शेवटचं चरण घेऊन शेवटचं चरण घेणार आहे का तुम्ही? नाही झाला जगद्गुरु तुकोबारायांनी व्यक्त केल्याप्रमाणे 1-2 मिनिट. जगद्गुरु तुकोबारायांनी व्यक्त केल्याप्रमाणे खरी अर्थानं भगवंताच्या सवंगड्यांनी त्यांच्या अंतकरणातला भाव व्यक्त केला आणि तुकोबाराय सांगतातच भगवंतानं सुद्धा इथपर्यंत त्यांना सुखाचा सोहळा प्राप्त करून दिला. आणि शेवटच्या चरणामध्ये, ठीक आहे, शेवटच्या चरणामध्ये सांगत असताना या ठिकाणी गोपाल सांगतात, भगवंता आता मात्र तू आम्हाला हाकलून लावलंस तरी आम्ही जाणार नाही का? मी मगाशी सांगितलं की घरी मात्र आम्हाला ते दुःख पुन्हा पाहायचं नाही. आता मात्र आम्हाला माघारी जायचं नाही. हा चिने माथा न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे. आता तुझ्या सानिध्यात आम्हाला आनंद आहे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दबडिता. शिंकी लावी दे दूर घ्या ना. विठ्ठल जय जय विठ्ठल शिंके लावे ने दुरे होतो तिगाचे मी बरे तुम्ही मारे दोही गणी मुख पसरत पुढे वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या कुंभरा तुम्ही मारे दोही गणी मुख पसरत पुढे का म्हणे आदे लोका गवरून दे लोका तुम्ही मारे दोही गणी कंठे धरिला कृष्णामणी अवघा जनी निकाश बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव कामने मंडळी आम्ही बळी विरगाडे बोलिले दे पुरे वेडी वामुडी उत्तरे दाई विचारिला अधिकार म्या कामने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकारा हरी झाली समाधान तुझे देखील हरी सुरवाडी कामने तुझा बदले केले हरे तुला मने भोग केला निवारी लाला करुणी आरती जगपाणी ओवाळी सगळा पुण्यवंता तुम्ही बाळा हरे तुका वाहे काय उपासन्य प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव वाळी बाळा पुराणी मुग्धा ओवाळी ते परमानंदा नामा मने केशव दिव्य राय आरती ज्ञान राजा वल्लदी जाजे विजय साधु संत मनोविद्या माता लोपले ज्ञान जगी हिंद नदी कोणी अवतार पांडुरंग राजा मनोविद्या माता प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मा जी गेले रामा जनार्दनी राजा मनोविद्या माता आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदामा सजनानंदी पायन कवी आरती राघवे सागरार्थ पाषाण दारिल कैसे दुखिता तुलने से ब्रह्म दुखासी आले मन रामेश्वर पायन कवी आरती तुकाराम अलिंद काले आनंद भोजन भावी वाले नमने वावी माझ्या पंढरीचा वार करे संग सर्व काम चंद्रभागी स्नान पंढरीचा वार करे मागणी देख तुझ प्रति आहे या संतास निर्भयची मज दे कामने आता उदार तू होई या संतास निर्भयची मज दे ज्ञानदेव तुकाराम